पंढरीत जो वारकरी आहे त्याला अभिमान नाही. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जो करतो किंवा ज्यानं स्वीकारला आहे त्याच्या अंतकरणात अहंकार नाही. का? पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडतात म्हणजे व्यक्तींजवळ मर्यादा आहे. विठ्ठल वस्तू मर्यादा पूर्ण आहे. तुम्ही म्हणाल महाराज पहिला दिवस आहे काय लावून देतो तुम्ही मर्यादा. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार जास्त चरचर करू शकत नाही, कारण हे प्रास्ताविकतेचं कीर्तन आहे. प्रास्ताविकतेला जास्त बोलता येत नाही, परंतु तुम्ही अत्यंत श्रद्धापूर्वक सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. एकच कुटुंब करताय म्हणून पोटतिडकीनं बोलण्याचा मी प्रयत्न करेल. विठ्ठल पहिल्या दिवशी संप्रदायाची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. नामापर्यंत आपल्याला जायचं आहे. व्यक्तीची मर्यादा कळाली, वस्तू मर्यादा पूर्ण आहे. कशावरून? ऐका. माऊली पखवाज वाजवायला बसले, पण त्याच्या आधी त्यांना पखवाज हा स्वरातच लावावा लागला. स्वरात लावला नसता तर बेसूर, जास्त कडक बेसूर, जास्त खाली तरी बेसूर, पखवाजाचं झालं. विणा आहे, विणालाही व्यवस्थितच लावावा लागतो. प्रमाणापेक्षा खाली लावला तरी बेसूर आणि प्रमाणापेक्षा जास्त ओढला तरी खेळू द्या दादा राहू द्या, त्याच्या मनासारखं करू द्या, काहीच बोलू नका. विठ्ठल जसं मृदंगाला स्वरात लावावा लागतो, विण्याला स्वरात लावावा लागतो, मला वाटतं भूपेश दादा टाळ सुद्धा तसाच वाजवावा लागतो. प्रमाणापेक्षा मोठ्यानं ठोकला की गल्लीत गळ्यात घोगर बांधून एखादा बैल पडतोय की काय असं वाटतं. आणि प्रमाणापेक्षा हळू वाजवला तरी बेसूर होतो. पखवाजाला मर्यादा, विण्याला मर्यादा, टाळाला मर्यादा, म्हणून संप्रदायातल्या वस्तू मर्यादा पूर्ण आहे. आणि विषयाच्या मर्यादा मी तुम्हाला आधीच सांगितल्या. पहिल्या दिवशी कीर्तन करायला नामच सांगावं लागतं. पण नाम का सांगावं? ऐका. नाम म्हणजे काय? तर नाम हे बीज आहे. मावशी तुम्ही खूप चांगला ऐकताय बरं. तुमचं कीर्तन पाठ होऊन जाईल पूर्ण आता. विठ्ठल नाम म्हणजे काय? तर नाम हे बीज आहे आणि नामरूपीच बीजाला परमात्मा रूपी फळ येत असतं. जोपर्यंत तुम्ही नामरूपी बीज लावत नाही तोपर्यंत परमात्मा रूपी फळापर्यंत तुम्हाला जाता येत नाही. मग शेतकरी शेतामध्ये आधी फळ तोडायला जातो का बीज लावायला? बीज लावतो. मग जसं शेतीमध्ये सगळ्यात आधी बीजच लावलं पाहिजे तसं सप्तामध्ये आधी नामाचं बीजच लावलं पाहिजे. म्हणून पहिला दिवस नामाचा. विठ्ठल आणखीन विचार मांडतो. नामाचाच पहिला दिवस का घ्यावा? नीट ऐका. मी मध्येच काही प्रश्न विचारून टाकतो दादा, तो माझा दोष आहे, परंतु असं सांगतात प्रश्न विचारल्यानं श्रोत्याचं अवधान वक्त्याकडे जातं. मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या मुलांच्या. जून मध्ये शाळा सुरू झाली. पहिलाच दिवस शाळेचा, वर्गही पहिलीचा आणि शिक्षक वर्गात गेले आणि त्यांनी मुलांचा गोंधळ पाहिला आणि मुलांना आवाज देऊन शांत बसवलं आणि सांगितलं मराठीचं पुस्तक काढा. विद्यार्थ्यांनी मराठीचं पुस्तक काढलं आणि सांगितलं 16व्या क्रमांकाचा धडा काढा. विद्यार्थ्यांनी 16व्या क्रमांकाचा धडा काढला. शिक्षकांनी सांगितलं आता पटापट पटापट मोठ्याने वाचायला सुरुवात करा. सगळे विद्यार्थी पटापट पटापट वाचायला वाचतील का नाही? गोंधळ करायला वाचणार का बरं नाही? दिवस पहिला
वर्ग पहिलीचा, धडा हा आता ऐकताय तुम्ही, दिवस पहिला, वर्ग पहिलीचा आणि धडा. म्हणून विद्यार्थी वाचू शकणार नाही, कारण धडा वाचता येण्याकरता आधी वाक्य वाचता आले पाहिजे. वाक्य वाचता येण्याकरता शब्द वाचता आले पाहिजे. शब्द वाचता यावे म्हणून 12 खडी आली पाहिजे आणि 12 खडी वाचता यावी म्हणून मूळाक्षरे जमले पाहिजे. ऐका, मूळाक्षरांशिवाय 12 खडी कळत नाही. 12 खडी आल्याशिवाय शब्द वाचता येत नाही आणि शब्द वाचता आल्याशिवाय वाक्य जमत नाही आणि वाक्य जमल्याशिवाय पुस्तक वाचता येत नाही. विठ्ठल वाक्य आहे का, ज्याची 12 खडी पाठ झाली त्याला जगातलं कोणतंही पुस्तक वाचता येतं. ज्याला 12 खडी मध्ये परिपक्वता आली त्याला जगातलं कोणतंही पुस्तक वाचता येतं. तसं ज्याला नामामध्ये परिपक्वता आली त्याला जगातला परमात्मा कुठेही ओळखता येतो. म्हणून पहिला दिवस नामाचा. विठ्ठल नाम 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 म्हणजे नेमकं काय सज्जनो ऐका. नाम आणि काम दोन्ही प्रत्यय सारखे असणारे शब्द आहेत. आता दोन्हींचा प्रत्यय सारखा आहे. ना म का म, पण दोघांचा परिणाम वेगवेगळा आहे. नीट ऐका. ज्याच्या अंतःकरणामध्ये कामाने प्रवेश केला त्याच्या अंतःकरणातला नामाचा नाश होतो. ज्याच्या अंतःकरणात नामाने प्रवेश केला त्याच्या अंतःकरणातला कामाचा नाश होतो. नाम हा जन्मोजन्मी तारणारा उपाय आहे आणि काम हा जन्मोजन्मी मारणारा उपाय आहे. विठ्ठल पुन्हा ऐका. नामाच्या साधनेत मोठे मोठे डाकू आले तर ते साधू बनले. नामाच्या साधनेत मोठे मोठे डाकू आले तर ते साधू बनले. कामाच्या व्यसनात मोठे मोठे साधू आले तर त्यांना डाकू बनावं लागलं. नामाची साधना केली वाल्याकोडी नावाच्या साधकानं. डाकू होता पण नाम हातात धरलं, साधू झाला. नामे तरला वाल्या कोडी, नामे तरला वाल्या कोडी. चंद्रमोडी नामे तरला वाल्या कोडी. नामाची ही साधना आहे. महाराज, नामानं माणसं तरतात यात नवल नाही. ऐकताय का तुम्ही? नाही. तू ऐकत नाही दादा. नामाने माणसं तरले यात नवल नाही. नामाने पशु तरतात. नामाने पशु तरतात यात नवल नाही. नामाने पक्षी तरतात. नामाने पक्षी तरतात यात नवल नाही. रामायण सांगतं नामाने दगड तरतात. विठ्ठल रामचंद्र प्रभूंना लंकेमध्ये जायचं होतं. सेतू बांधायचं काम सुरू झालं. 2 माकडांवर जबाबदारी दिली. आठवतं का ना? वा, नल आणि नील. दोघांवर जबाबदारी दिली. दोघांनी डोक्यावर दगड घ्यायचे, पाण्यात टाकायचे. बघता बघता त्या नल नीलाच्या मदतीने अर्धा सेतू बांधून तयार झाला. ऐका, अर्धा सेतू बांधून तयार झाला. इकडनं दगड घेऊन जायचे, तिकडनं त्या अर्ध्या सेतूमध्ये टाकायचे, परत यायचे. एकदा काय झालं, दोघांनी एक एक दगड डोक्यावर घेतला, पाण्यात टाकला, तिकडनं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून दोघं गप्पा करत आले. कोण कोण? नल आणि नील. नल नील दोघांची चर्चा अशी सुरू झाली. असं म्हणतात म्हणे की हा देव, रामाचा अवतार हा देवाचा अवतार आहे. राम देव आहे.
पण देव असून सुद्धा देवाचं काम आपल्याशिवाय होत. कोण म्हणताय? नल आणि असं म्हणतात तो बसलेला राम आहे, पण त्या रामाचं काम आपल्याशिवाय होत नाहीये. म्हणजे आपण देवापेक्षा दोघांची चर्चा चालली. दोघही काठावर आले. जसे काठावर आले तसा अर्धा जो बांधलेला सेतू होता तो एका क्षणात पाण्यात बुडाला. विठ्ठल समोर हनुमंतराय बसले होते. दोघही नळनेलच्या हनुमंतरायाकडे गेले. महाराज, अहो आतापर्यंत अर्धा सेतू बांधून तयार झाला होता, काय झालं काय माहिती, हा सेतू पाण्यात कसा काय बुडाला? आता हनुमंताला सगळं कळत होत. हनुमंत म्हटले, कसा बुडाला ते मला सांगता येणार नाही, पण तुम्ही तिकडनं काय गप्पा करत होते ते सांगा. दोघही एकमेकांकडे पाहायला लागले. नल म्हणतो, माझं काहीच म्हणणं नव्हतं महाराज, हा निल्या माझ्या खांद्यावर हात ठेवत होता. आणि मला म्हणत होता की देवाचं काम आपल्याशिवाय होत. म्हणे मग तुमच्या अंतःकरणात देवाचं काम करताना अहंकार आला, म्हणून तुम्ही बांधलेला सेतू पाण्यात बुडाला. याचा अर्थ असा आहे, आपण केलेल्या भक्तीचा ज्या वेळेला आपल्याला सूक्ष्म अहंकार जरी झाला तर आपण केलेली भक्ती पाण्यात बुडत असते. विठ्ठल म्हणे, महाराज आमच्या चुकीमुळे अर्धा सेतू पाण्यात बुडाला, फक्त ही बातमी रामापर्यंत जायला नको, काहीतरी उपाय काढा. सगळे हनुमंतरायाची शरणागती करतात. शरण शरण जे हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, तुझ आलो रामदूता, तुझ आलो रामदूता, हनुमंतरायाला शरण गेले. महाराज काहीतरी पर्याय करा. हनुमंतराय सांगतात, आता जे झालं ते झालं, पण इथे वचन द्या, जोपर्यंत रावणाचा वध होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा अहंकार करणार नाही. सगळ्या रावणांनी सगळ्या वानरांनी वचन दिलं. मग हनुमंतराय उपाय सांगतात, ऐका. 2 दगड घ्यायचे, एकावर फक्त रा लिहायचा आणि दुसऱ्यावर म लिहायचा. दोन्ही दगड पाण्यात टाकायचे. राला म चिपकत जाईल, खालून रामनाव तयार होईल आणि वरतून तुमचा सेतू तयार होईल. विठ्ठल बघता बघता रा म चिपकत गेला, राम नाव तयार होत गेलं खालच्या बाजूनं आणि सेतू तयार होत गेला वरच्या बाजूनं. याचा अर्थ, नाम घेणारा मनुष्य तर तो नवल नाही, नाम घेणारा पशु तर तो नवल नाही, पक्षी तर तो नवल नाही. दगडांचा उद्धार झाला म्हणून संत म्हणतात, तरले तरती आभरवासा, 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 तरले तरती तुकोबाराय म्हणतात, नामाची साधना कोणीही केली तरी तो तरल्याशिवाय राहणार नाही.
निश्चित आपण माणसं दगडापेक्षा सरस आहोत, तरणार आहेत. काही साधक तुकोबरायांकडे गेले. महाराज, नामाने तरले 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 तुम्ही सांगतायत, मान्य आहे, पण आम्हाला अशी शंका आहे, कलियुगामध्ये आम्हाला लवकर तरुण जायचं आहे, आम्ही कोणत्या नामाची साधना करावी? तुकोबराय म्हणतात, तुम्ही कोणत्या नामाची साधना करावी हे तुम्ही स्वतंत्र आहात. परंतु तुकोबरायला पुन्हा प्रश्न विचारला, महाराज आमचं जाऊ द्या, तुम्ही कोणत्या नामाने तरलात ते सांगा. तुकोबराय ते सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुकोबरायांना ज्या वेळेला साधक विचारतो, महाराज तुम्ही कोणत्या साधनानं तरुण गेलात, त्यावेळेला तुकोबराय सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अभंगाची सुरुवात एक या शब्दानं होते. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. मग तुकोबरायांसारखे संत अभंगाची सुरुवात एक या शब्दानं करतात. याचा अर्थ तो एक अत्यंत महत्वाचा असला पाहिजे. कोणत्या दृष्टीने त्याचं महत्व समजायचं? ऐका, प्रापंचिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा आहे आणि परमार्थिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा आहे. भजन करा विठ्ठल. प्रापंचिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा आहे. नीट ऐका. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये 5 लोक आहेत असं आपण गृहीत धरू. तुमचं एकच कुटुंब आहे समजा, पण एका कुटुंबात 5 माणसं आहेत असं आपण गृहीत धरू. दुर्दैव असं आहे महाराज, एका कुटुंबातल्या 5 लोकांचं जर बारीक निरीक्षण केलं तर त्या 5 लोकांचा परमार्थ 5 प्रकारचा सापडेल. बारीक जर शोध घेतला, घर एकच, परमार्थ 5 प्रकारचा. आई वडिलांचा वेगळा, सुनबाई मुलाचा वेगळा, तरुण मुला मुलींचा वेगळा. एका घरामध्ये घर एकच आहे, लोक 5 आहेत आणि परमार्थाचे प्रकार सुद्धा 5 आहेत. घर एक आणि घराची श्रद्धा 5 ठिकाणी. मला सांगा, घराची एकात्मता टिकली का संपली? जागे तुम्ही? घराची एकात्मता संपली का? घर एक आहे आणि घराची श्रद्धा 5 ठिकाणी आहे. बरं, एका घराची श्रद्धा 5 ठिकाणी विभागली, काही हरकत नाही. त्या घराचा परिणाम शेजारच्या घरावर लगेच होतो. ताई, अमुक तमुक दिवशी तू कुठे जाते?
इकडच्या पेक्षा तिकडे चांगलं सांगतात. इकडच्या पेक्षा तिकडे चांगलं सांगतात आणि तिकडे माळ घाला कधी म्हणत नाही. तिकडे माळ घाला असंही म्हणत नाही. तुम्ही खा प्या पण मला कोणत्याही संप्रदायावर टीका करायची नाही, मला कोणत्याही भक्ती मार्गावर टीका करायची नाही. मला माझ्या तुकोबारायांचा एक हा शब्द पटवून द्यायचा आहे. हळूहळू एका घराचा परिणाम दुसऱ्या घरावर होतो. कालांतरानं गाव एक राहतं, पण गावाची श्रद्धा 5 ठिकाणी विभागली जाते. गावाची एकात्मता संपली. त्याचा परिणाम आता एक षडयंत्र अजून गावापर्यंत घरापर्यंत मर्यादित आहे. मी आधी बोलून गेलो, माझा संप्रदाय 828 वर्षापूर्वीचा जुना आहे आणि सगळ्यात मोठं संघटन जर कुठे असेल तर ते वारकरी संप्रदायामध्ये आहे. विठ्ठल हे संघटन म्हणजे आपल्या धर्माची खूप मोठी ताकद आहे. पण ही ताकद धर्म मार्तंडांना संपवायची आहे म्हणून ही घुसखोरी सुरू आहे. आणि प्रत्येक गावाचा हा परिणाम होईल तेव्हा गाव एक राहील, गावाची श्रद्धा 5 ठिकाणी, तालुका एक राहील, तालुक्याची श्रद्धा 5 ठिकाणी, राज्य एक राहील, राज्याची श्रद्धा 5 ठिकाणी, देश एक राहील, देशाची श्रद्धा. बोला तुम्ही, तुमच्यासाठी आहे. देश एक, श्रद्धा, एकात्मता संपली. एक वाक्य आहे का? ज्या देशाची एकात्मता संपते तो देश जगाच्या पाठीवरून नष्ट करायला वेळ लागत नाही. सोपा प्रश्न विचारतो. आपला देश टिकला पाहिजे का फुकला पाहिजे? देश टिकला पाहिजे. जेवढ्यांना वाटतं आपला देश टिकला पाहिजे, देश टिकवण्याकरता सगळ्यात आधी आपलं घर टिकलं पाहिजे. आणि आपलं घर टिकावं याच्याकरता घरातली श्रद्धा एका ठिकाणी आली पाहिजे आणि घरातली श्रद्धा एका ठिकाणी यावी याच्याकरता सगळ्या घराचा देव एक पाहिजे. म्हणून तो कोबऱ्या सुरुवात एक शब्दानं करतात. एक गावे आम्ही प्रापंचिक दृष्टिकोनातला एक महत्वाचा आहे. आपला देव एक व्हावा म्हणून अभंगाची सुरुवात एक शब्दापासून. तुकाराम महाराजांचा अभंग तर खूप पुढे गेला आहे. अजून फक्त एकच शब्दावर आपण बोलतोय, तिथेच आपण नापास झालो. बाकीचा अभंग तसं कसा राहील? विठ्ठल परमार्थिक दृष्टिकोनातून एक किती महत्वाचा आहे ऐका. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या घरात देवारा आहे असं आपण गृहीत धरू. भूपेश दादा, गृहीत धरायचं का आहे? तुम्ही तर काहीच बोलता नाही. गृहीत धरायचं का आहे? अरे आहेच ना बाबा, कपाळाला कुंकू दिसत नाही का आमच्या? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवारे आहे. देवाऱ्यात देव एकच आहे का अनेक आहे? अनेक आहे. विचार करा 10 वाजेपर्यंत, मग सांगा काय अनेक. बर हो, 10वीचा किंवा 12वीचा बोर्डाचा पेपर असतो दादा. त्या पेपरामध्ये विद्यार्थी किती पेनांनी पेपर लिहितो दादा? एकच. दप्तरात किती ठेवतो? 5. लिहायचं काम एकाच, दप्तरात ठेवतो 5. का?
ज्या पेनानं तो पेपर लिहित असतो त्या पेनावर त्याचा 100% विश्वास नसतो. हा केव्हाच बंद पडेल सांगता येत. एका पेनावर विश्वास नाही म्हणून दप्तरात 5 ठेवावे लागतात. देवाऱ्याकडे या. आले का देवाऱ्या? मुलाचा एका पेनावर विश्वास नाही म्हणून त्याने दप्तरात 5 ठेवले. तुम्ही माझ्याकडे का बरं पाहता? विठ्ठला उद्यापासून देवारा खाली करू नका, नाहीतर राजच्या महाराजांवर सगळा दोष येईल. तो महाराज आपला देवारा देवांनी फुल्ल भरून ठेवा, कारण ते आपलं खूप मोठं वैभव आहे. आपला देवारा देवांना फुल्ल भरून ठेवा. पण माझं मत एक आहे, फुल भरलेल्या देवाऱ्यातील देवांपैकी किमान एकावर तरी अतूट विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही एकावर अतूट विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्या एकाची अनुभूती तुम्हाला येत नाही, आणि त्याची अनुभूती घेतल्याशिवाय तुमच्या जीवनात सुख नाही. तेने विन जीवा सुख नये, तेने विन जीवा सुख नये. आपुला तो देवा एक करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नये, सुख नये, तिने विना जीवा सुख नये. खूप अट्टाहास चाललाय महाराज सुखी होण्याकरता, पण नेमकं सुखी होण्याचं सूत्र चुकलं. जोपर्यंत तुमचा देव एक होत नाही तोपर्यंत तुमच्या घरात परमार्थिक आणि प्रापंचिक सुख येत नाही. म्हणून तुकोबाराय सुरुवात एक शब्दानं करतात, एक गावी आम्ही